वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। येवल्यात भाजपचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून साजरा केला विजयोत्सव। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगालसह अन्य 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। याच विजयाचे पडसाद आज येवल्यात पाहायला मिळाले। स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्याची मोठी आतिषबाजी आणि पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला। भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील खांबेकर खुंट येथे उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बापू गाडेकर, चेतन दसे, गणेश दोडे, प्राध्यापक नाना लहरे, युवराज पाटोळे, पंकज पैलवान, दिनेश परदेशी, सचिन साबळे, गणेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विजयाच्या घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला। कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत शुभेच्छा दिल्या। पश्चिम बंगालमधील पक्षाची वाढती ताकद आणि इतर 3 राज्यातील सत्ता प्राप्ती या विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या नेतृत्वामध्ये 5 राज्याचं इलेक्शन झालं होतं। त्यामध्ये 3 राज्यात भारतीय जनता पार्टीची एक आधी सत्ता आली। आसाम असेल, पश्चिम बंगाल असेल, पोंडचेरी असेल। त्याबद्दल आम्ही आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे येवला येथे आनंदोत्सव साजरा केला। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केल्यानंतर त्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या 75 वर्षामध्ये कधीही सत्तांतर झालं नव्हतं। परंतु नरेंद्रजी मोदी आणि अमित शाह यांच्या चाणक्य नीतीने आणि योगी आणि हेमंत विश्व शर्मा या दोघांनी जो प्रचंड झंझावाती प्रचार केला, त्याला पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी साथ देऊन पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी ही तिथे सत्तेवर आलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण साकार झालेलं आहे। धन्यवाद।